Let's meet an industry-ready civil engineer. मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्निकल युनिव्हर्सिटी इथून मी सध्या ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं आणि त्याच्यानंतर वेळ न वाया घालवता लगेच मी प्लेस झालेलो आहे. कारण आपल्याला जे 8 सेम पूर्ण इंटर्नशिप होती आपल्याला आणि वाया न घालवता किंवा इतर कुठे इंटर्नशिप सर्टिफिकेटसाठी न करता मी आपल्या पुणे आकुर्डी येथे एक नोहाव इन्स्टिट्यूटमधून मी 6 मंथ ट्रेनिंग कंप्लीट केलेली आहे आणि मी त्याच्यानंतर एक ॲज अ इंजिनियरसाठी मी परफेक्टपणे पूर्ण तयार होतो इंडस्ट्रीसाठी. त्याच्यानंतर माझ्याकडे एक 3 ते 4 जॉब ऑफर होत्या माझ्याकडे. त्याच्यातली मी एक जॉईन करून मी ॲज अ ज्युनियर इंजिनियर सध्या प्लेस आहे. What's the need to do this training during internship period? नंतर तुम्ही जे 6 मंथ वाया घालवणार आहेत आणि नंतर जे परत एक 6 महिने इंटर्नशिपला किंवा 1 वर्ष तुम्ही नंतर शिकण्यात घालता, ते आधीच जर तुम्ही 6 महिने इथे क्लासमध्ये आपले हे केले तर त्याच्यानंतर तुम्हाला इतकं नॉलेज बूस्ट होईल आणि इतका कॉन्फिडन्स येऊन जाईल की एक कुठला पण तुम्ही रोल परफॉर्म करू शकता, इतकं नॉलेज तुम्हाला येऊन जाईल. What all is needed on site and taught during this training? ड्रॉइंग रीडिंग आहे, एस्टिमेशन आहे, क्वांटिटी कशी काढायची, कॉन्क्रीटची क्वांटिटी असेल, स्टीलची क्वांटिटी असेल. परत त्याच्यानंतर तुम्हाला MEPच्या ड्रॉइंग्स असतील, त्या MEP कन्सल्टंट ड्रॉइंग रीडिंग कशी करायची आपल्याला आपल्या ह्या क्लासमध्ये आपल्याला पूर्णपणे शिकवलं जातं. Let's meet an industry